नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेच्या वतीने तेजस शिवाजी खांदवे, किशोर लक्ष्मण धोत्रे आणि रंजना संजय थोरवे यांनी उमेदवारी जाहीर केली असून प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। तीनही उमेदवार प्रभाग क्रमांक 6च्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असून नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत। सामाजिक, शैक्षणिक तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। स्थानिक नागरिकांशी थेट संवाद, विकास कामांचा पाठपुरावा आणि प्रभागाच्या प्रगतीसाठी ठोस दृष्टिकोन या जोरावर तीनही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। येत्या काळात प्रभाग क्रमांक 5 मध्ये ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून आपण उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगा? आम्ही प्रभाग 5 मधनं अ मधनं किशोर लक्ष्मण धोत्रे, 5ब मध्ये कोणी नाही, 5क मध्ये रंजना संजय थोरवे आणि 5ड मध्ये तेजस शिवाजी खांदवे। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी करत असून आमच्या विरोधात बीजेपी आहे आणि बीजेपीचा तर तुम्ही बघितलंच आहे, 15 दिवसात जे काही तिकीट वाटप आहे त्याच्यात जो काही गोंधळ झाला, परत तपोवनात असेल वृक्ष तोडीवरून जो गोंधळ, आणि शिंदे सेना एक विरोधात, शिंदे सेना ही बीजेपीचीच एक बी टीम आहे। त्यामुळे सगळ्या मतदारांनी आम्हाला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। तरी आमचा विजय हा निश्चित असून माझ्यासमोर तसं महापौर, एक माजी महापौर, एक माजी उपमहापौर आहे, त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत आहे। आणि लोक हे म्हणतायत की आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे। जे जुने आहेत त्यांना जवळजवळ 25-30 वर्षे सत्तेत राहिले पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कामं झालेली नाही। प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? तुम्ही सगळे काही कॉलनी रस्ते आहेत, परत जे काही ओपन स्पेस आहे तिथे गार्डन असेल, मंदिर असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, अभ्यासिका असेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार। पहिल्या लोकांना इथल्या प्रभागाने पहिले नगरसेवकांना खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली होती, पण त्याची पूर्तता काही झालेली दिसलेली नाही। त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळावी आणि त्यांच्याकडनं पण काम करून घ्यावं प्रभागाने। आमचं तेच मत आहे का लोकांनी आम्हाला संधी दिल्यानंतर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो, हीच आमची इच्छा आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? काही नाही, त्यांनी आमच्याबरोबर राहावं, आम्हाला संधी द्यावी। विकासाच्या नावावर आम्ही मत मागणारच आहे, पण आम्हाला कसं आहे का बुवा आता जे कामं राहिलेले ते कामामध्ये पूर्तता पूर्ण होण्यासाठी नुसतं आश्वासन नाही, पण पूर्तता करणं हा आमचा मेन मोटो राहील आणि आम्ही तो निश्चितच पूर्ण करू। येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे, सगळ्या लोकांनी मशाला जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला निवडून द्यावं हीच इच्छा। संजय थोरवे, आम्ही जुने शिवसैनिक आहे पहिल्यापासून आणि एक नाशिककर म्हणून आम्ही वृक्षतोडीला पहिले विरोध करणार आहे, कारण की नाशिक ही आपली शान आहे आणि ते वृक्षतोड हा एक पहिला प्रश्न असणार आहे। आणि महिला म्हणून महिलांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देणार आहे मी। अगोदर आपण केले पण थोडेसेच केले, आता पूर्ण महिलांचं सहकार्य आपल्याला आहे आणि पूर्ण प्रभागातून खूप प्रतिसाद आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन चेहऱ्यांना, तरुणांना संधी देण्याची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सर्वांकडूनच उभं राहिलो। असं काही नाही की आम्ही स्वतःच उभं राहिलेलो आहे, लोकांच्या आग्रहाखातर आम्ही उभं राहिलेलो आहे। तिन्ही पण आम्ही उमेदवार नवीन चेहरे आहेत आणि करणारे चेहरे आहेत। उद्धव साहेबांनी जसं सांगितलं तसं आम्ही करून दाखवणार आहे, फक्त बोलून नाही दाखवणार आहे। तेव्हा सगळ्यांनी 15 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी आहे मशाल, तर सर्वांनी खूप प्रचंड बहुमताने विजय करा हीच सगळ्यांना नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।